बहिणींना आता फटका बसणार आहे, कारण जास्त महिलांचे लाभ बंद होतील. पडताळणी केली जाणार आहे. लवकरच ही पडताळणी केल्यानंतर अनेक अर्ज बाद होण्याची शक्यता वर्तवली जाते. आपल्या महिला व बाल विकास मंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे, 26 लाख असे अकाउंट सापडलेले आहेत की जे लाडक्या बहिणीच्या निकषात बसत नाहीत, ज्यामध्ये पुरुष देखील आहेत, ज्यामध्ये अन्य योजनांचा लाभ घेणारे देखील आहेत. वेगवेगळ्या निकषांमध्ये न बसणारे हे अकाउंट बंद केले जात आहेत. दिवाळीच्या तोंडावर लाडक्या बहिणींसाठी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. आता या लाडक्या बहिणींचा लाभ कायमस्वरूपी बंद होणार. या लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार. 26 लाख लाडक्या बहिणींची अपात्र यादी आता मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. 26 लाख लाडक्या बहिणींना आता लाडकी बहीण योजनेचा एकही रुपया जमा होणार नाही. या लाडक्या बहिणींना आता कुठलाही दिवाळीचा बोनस मिळणार नाही, भाऊबीजेची ओवाळणी मिळणार नाही, कारण त्यांनी या चुका केल्या आहेत. 7 अशी कारणं आहेत, 7 अशा चुका आहेत ज्या केल्यामुळे या लाडक्या बहिणींचा लाभ आता कायमस्वरूपी बंद होणार आहे. आता लाडक्या बहिणींची दिवाळी ही दुःखात जाणार आहे, कारण या 7 चुका, हे 7 नियम त्यांनी न पाळल्यामुळे त्यांचा लाभ आता कायमस्वरूपी बंद होणार आहे. या अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांची यादी स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे. आता तुम्ही जरी या चुका केल्या, तुम्ही जर या नियमात बसले नाही, तर तुमचाही लाभ बंद होऊ शकतो. तुम्हालाही दिवाळी बोनस त्या ठिकाणी मिळू शकत नाही. त्यामुळे तुम्ही कोणत्या चुका करायच्या नाहीयेत. या बहिणी अपात्र होण्यामागची 7 कारणं नेमकी कोणती आहेत, तुम्ही जर त्या चुका केल्या असतील तर तुम्ही पात्र होण्यासाठी काय करायचं आहे, सगळं सविस्तर जाणून घ्या. कारण तुम्ही जर या चुकीत सापडलात, तुम्ही जर या नियमात सापडलात, तर तुम्हाला दिवाळीचा बोनस मिळणार नाही, तुम्हाला ऑक्टोबरचा नोव्हेंबरचा हप्ता मिळणार नाही, तसेच तुम्हाला भाऊबीजेची ओवाळणी देखील मिळणार नाही. त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून कोणती ती 7 कारणं आहेत की ज्यामुळे 26 लाख लाडक्या बहिणींचे लाभ आता बंद होणार आहेत, या चुका तुम्ही कशा टाळायच्या आहेत. तुम्ही KYC केली जरी असेल किंवा तुमची करायची राहिली जरी असेल तरी देखील तुमचे पैसे बंद होऊ शकतात, इतकी महत्त्वाची ही कारणं असणार आहेत. म्हणूनच व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोणती ती 7 कारणं आहेत, कोणते ते 7 नियम आहेत, कोणत्या 7 चुका आहेत की ज्यामुळे लाडक्या बहिणी आता अपात्र होत आहेत, कोणत्या बहिणीला दिवाळीचा बोनस मिळणार नाही, त्यांचं नाव भाऊबीजेच्या ओवाळणीतून कट केलं जाणार आहे, सगळं सविस्तर आपण समजून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी आपण ती कारणं कोणती आहेत हे समजून घेणार आहोत की ज्यामुळे अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात बहिणी अपात्र होत आहेत. तुम्ही जर त्या कारणापैकी एखादं कारण तुमचं असेल तर तुम्ही नेमकं काय करायचं आहे, सगळं सविस्तर सांगणार आहे. जर तुमचा लाभ तुम्हाला कंटिन्यू ठेवायचा असेल, दिवाळीचा बोनस तुमच्या खात्यावर मिळवायचा असेल, जर तुम्हाला कायमस्वरूपी पात्र राहायचं असेल तर 100% हा पूर्ण व्हिडिओ बघा. पहा, व्हिडिओमध्ये आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7 महत्त्वाचे मुद्दे, 7 कारणं समजून घेणार आहोत की या 7 मुद्द्यांपैकी जर तुम्ही कुठल्याही एकात बसलात तर समजून घ्या, तुमचा लाभ बंद होणार आहे. लक्षपूर्वक बघा. कोणत्या बहिणी, पहिलं कारण त्यांचं निघेल, काहींचं दुसरं निघेल, काहींचं तिसरं निघेल. पण पहा, पहिलं कारण असं आहे की जे 99% महिलांनी याच्यामध्ये चूक करत नाहीत. पण दुसरं, तिसरं, चौथं कारण असं आहे की ज्यामध्ये 80% महिलांनी ही चूक केलेली आहे. पहा, त्याच्यामुळे तुमचं नाव जर या कारणापैकी एखाद्या कारणात आलं तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो. पहिलं कारण आहे आधार कार्डचं कारण. आता आधार कार्डचं कारण असं आहे की हे कारण 99% महिलांना लागू होत नाही, फक्त 1% महिलांचा प्रॉब्लेम आहे. पण यातलं 6 नंबरचं आणि 7 नंबरचं कारण हे सगळ्यात भयंकर आहे आणि याच्यामुळे अक्षरशः 50% बहिणी अपात्र होऊ शकतात. 6वं आणि 7वं कारण हे तुम्हाला 100% लागू पडणार आहे, पण टप्प्याटप्प्याने जाऊया. पहिलं कारण आहे आधार कार्डचं कारण. आता आधार कार्डच्या बाबतीत 3 महत्त्वाच्या चुका ज्या महिलांच्या बाबतीत घडल्या आहेत त्या आहेत. पहिली चूक, जन्मतारीख अपूर्ण असणं. आता बऱ्याच महिलांच्या खात्यावर फक्त जन्माचं वर्ष लिहिलेलं आहे, जसे 2001, 2002 किंवा 1991, पण त्यावर ना तारीख आहे ना महिना आहे. ही अतिशय गंभीर चूक आहे. बघा, तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट करणं खूप गरजेचं आहे. तुमच्या जन्मतारीख जर फक्त वर्षच दिसत असेल तर 100% तुमचं नाव अपात्र यादीत जाऊ शकतं. हे क्लिअर कसं करायचं ते पुढे सांगतो. आता हे पहिलं कारण होतं जे 99% महिलांचा प्रॉब्लेम नाही. पण पुढचं 6 नंबरचं आणि 7 नंबरचं कारण असं आहे की 80% महिलांनी ही चूक केलेली आहे. दुसरं आधार कार्डचं कारण आहे नाव न जुळणं. आधार कार्डवरील नाव आणि बँक खात्यावरील नाव एकदम मॅच होत नाहीये, त्यामुळे ते एकदा नीट तपासा. आधार कार्डवरील तिसरी चूक, महिलांनी जन्मतारखा बदलल्या आहेत. बऱ्याच महिलांचं वय जास्त झालं होतं, 66, 67 वर्षे.
त्यामुळे पात्रतेमध्ये बसण्यासाठी त्यांनी आधारवर वय कमी दाखवलं. तर अशा प्रकारची चूक असेल तर फक्त पैसे बंद होणार नाहीत, तर मागील सगळे पैसे वसूल केले जाऊ शकतात. यानंतर दुसरं कारण, घरात चारचाकी वाहन असणं. सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की ज्याच्या घरात चारचाकी वाहन आहे, मग ते पतीच्या नावावर असो, वडिलांच्या, सासऱ्यांच्या किंवा देवराच्या नावावर असो, जर रेशन कार्डवरील कोणाच्याही नावावर चारचाकी वाहन असेल तर ती महिला 100% योजनेतून बाद होणार आहे. आता तुम्ही म्हणाल, आम्हाला तर पूर्वीचे पैसे मिळाले. तर लक्षात घ्या, आता EKYC करायला लावली आहे आणि EKYC ही पतीची किंवा वडिलांची देखील होणार आहे, त्यामुळे त्यांच्या नावावर काय आहे ते दिसून येणार आहे. तिसरं कारण, कुटुंबातला कोणी सदस्य टॅक्स भरतोय का. बऱ्याच महिलांचे पती किंवा स्वतः महिला प्रायव्हेट नोकरीत आहेत. आता प्रायव्हेट नोकरीमध्ये पगार मजबूत असेल तर इन्कम टॅक्स. कारण शासकीय कर्मचारी घरात आहे का. बऱ्याचशा महिला अशा आहेत की ते शासकीय कर्मचारी नाहीत, पण सासरे पेन्शन घेत आहेत किंवा कोणतरी घरामध्ये पेन्शन घेत आहे किंवा कोणतरी अंगणवाडीत कामाला जात आहे किंवा एखाद्या छोट्याशा नगरपालिकामध्ये पंचायत समितीमध्ये कोणतरी काम करत आहे. तर असं जरी असेल तरी देखील तो अर्ज त्या ठिकाणी अपात्र होणार. पाचवं कारण, जास्तीत जास्त योजनांचा लाभ घेणे. काही महिला लाडकी बहीण, निराधार योजना, श्रावण बाळ योजना, PM किसान योजनेचा लाभ घेत आहेत. अशा एकत्रित 5-6 योजनांचा लाभ घेत आहेत. अशा महिलांना 100% बाहेर काढलं जाणार आहे, कारण सरकारने सांगितलं आहे एकाच योजनेचा लाभ घ्या. म्हणून अशा योजना एकत्र घेतल्यास अपात्र ठरवलं जाईल. आता तुमच्या चुका कशा सुधारायच्या. ज्यांच्या आधार कार्डमध्ये मिस्टेक आहे, जन्मतारीख चुकीची आहे, नाव बँकेत न जुळतंय, त्यांनी ताबडतोब अपडेट करून घ्या. एका घरात 2पेक्षा जास्त विवाहित महिला लाभ घेत असतील तर एकजण अर्ज विड्रॉ करा, जेणेकरून सगळ्यांना लाभ मिळेल. टॅक्स भरत असाल पण उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असेल, फक्त ITR दाखल करत असाल तर अर्ज चालू राहू शकतो. या सर्व अपडेटनंतरही जर तुमचं कारण यात येत असेल, लाभ बंद होईल. ही माहिती सरकारकडून आलेल्या अपात्रतेच्या अपडेटनुसार देण्यात आली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.